जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बघणार आहे आपले 5 इंद्रिय जी किंवा 5 सेन्स। तर पहिला आहे नाक, डोळे, कान, जीभ आणि टच। तर डोळे काय करतात? बघण्याचं काम करतात। नाक ज्याने आपण श्वास घेतो, कान ज्याने आपण ऐकतो, जीभ ज्याने आपण टेस्ट करतो आणि टच किंवा एखाद्या वस्तूला हात लावणे म्हणजे त्वचेला टच केल्यानंतर आपल्याला समजतं की एखादी गोष्टीची आपल्याला अनुभूती होते। तर या सगळ्या इंद्रियाची जर शुद्धता केली तर एक 6 सेन्स म्हणून जो असतो तो इनविजिबल असतो, तो आपला ॲक्टिव्ह व्हायला मदत होते। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नाक जेव्हा आपण श्वास घेतो ती नाकात जाणारी जर हवा शुद्ध असेल तर आपल्या फुफ्फुसांमध्ये आपल्याला शुद्ध हवा मिळते। पण जिथं एअर पोल्युशन असेल तिथं जर आपण थांबलो तर आपल्या नाकातून अशुद्ध असे वायू कण आपल्या शरीरात जातात, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे रोग व्हायला वेळ लागत नाही। तर अशा वेळी आपण प्राणायाम केलं तर आपल्या नाकाची फुफ्फुसांची शुद्धता व्हायला मदत होते। म्हणजे क्लिन्झिंग जे आहे आपल्या नाकाचं या 5 सेन्समधल्या फर्स्ट सेन्सचं तर ते होतं। दुसरं काय आहे, डोळे जर आपल्या डोळ्यांनी आपण चांगल्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते, डोळ्यांचे कुठलेही रोग राहत नाहीत। पण याच डोळ्यांचा वापर जर आपण वाईट वासनेनी जर आपण दुसऱ्यांना बघायला चालू केलं तर काय होतं, या डोळ्यांवरती ब्लॉकेजेस यायला लागतात आणि यालाच आपण डोळ्याचे विकार जडतात। मग त्यामुळं आपल्याला दृष्टीहीन होतो आपण किंवा दृष्टी कमी होते। तर डोळ्यांची आपल्याला क्लिन्झिंग कसं करायचं आहे, चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत आणि त्राटक करायला चालू करायचं आहे। तर त्राटक कसं करायचं, आपण दिव्यावरती सुद्धा त्राटक करू शकतो। संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही बरोबर आपल्या डोळ्यासमोर एक दिवा धरायचा आहे किंवा मेणबत्ती ठेवायची आहे आणि एकटक त्या मेणबत्तीकडं किंवा दिव्याकडं बघायचं आहे आणि जिथपर्यंत सहन होईल तिथपर्यंत आपल्याला डोळे उघडे ठेवायचे आहेत, त्यानंतर डोळे बंद करून आपल्याला त्राटक करायचं आहे। याने तुमच्या दृष्टीची क्लिन्झिंग व्हायला चालू होईल। हे रोज करा। नाकासाठी प्राणायाम, डोळ्यासाठी त्राटक। तिसरं आहे आपले इंद्रिय कान। तर कान जितक्या आपण चांगल्या गोष्टी ऐकू तितके आपले कान शार्प होणार आहेत। पण हेच कान आपण गॉसिप्स करायला, ऐकायला किंवा दुसऱ्याच्या वाईट बातम्या, वाईट गोष्टी ऐकायला जर वापरले तर काय होणार आहे, आपल्याच कानात ब्लॉकेजेस यायला चालू होणार आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, मग ह्याच्यामुळं आपल्याला काय होणार आहे, कान बधीर होण्याची शक्यता आहे किंवा कर्णरोग व्हायची शक्यता असते। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कानासाठी क्लिन्झिंग करायसाठी चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत, रोज कानावरती मंत्रस्नान करायचं आहे। चौथा आपला सेन्स आहे जीभ। ज्या जिभेमुळं आपण टेस्ट करू शकतो पदार्थ, तर त्या जिभेवर ब्लॉकेजेस कशामुळे येतात, तर आपण जितकं चांगलं बोलू तितकं आपली जीभ शुद्ध राहते। पण जर आपण शिव्या शाप द्यायला लागलो किंवा वाईट गोष्टी बोलायला लागलो तर काय होतं, आपल्या जिभेवर ब्लॉकेजेस येतात, आपली जीभ जड व्हायला सुरुवात होते। म्हणून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही या जिभेनी मंत्रोपचार करा, चांगल्या गोष्टी खावा, सात्विक राहा। तर जिभेचं क्लिन्झिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जिभेनी देवाचं 108 वेळा तरी किमान नामस्मरण करायचं आहे, मंत्रस्नान करायचं आहे। आपल्या जिभेनी वाईट गोष्टी बोलायच्या नाही आहेत, कुणाला त्रास होईल अशा गोष्टी बोलायच्या नाहीत, शांत राहायचं। यावेळी तुम्हाला तुमची जीभ क्लीन राहील। पुढचा सेन्स आहे आपला 5वा त्वचा। आपली त्वचा जितकी चांगली राहील, आपण आपल्या पार्टनरशी जितकं एकनिष्ठ राहू
किंवा ब्रह्मचर्यात राहू. जर लग्न झालं असेल तर एकनिष्ठ राहू, तर तुमची स्किन ही क्लीन्स राहील. पण तुम्ही तुमच्या पार्टनर व्यतिरिक्त जास्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स केले तर तुमची स्किन चांगली राहणार नाही. तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स येतील किंवा स्किनचे रोग होतील. तर हे होऊ नयेत म्हणून स्किनची क्लिन्झिंग कशी करायची आहे, एकतर ब्रह्मचर्य पाळायचं किंवा आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ राहायचं. तर तुमचा 6th सेन्स जो आहे तो ॲक्टिव्ह व्हायला चालू होईल. तुम्ही जर ह्या 5 इंद्रियांची क्लिन्झिंग करताय तर तुमचा 6th सेन्स ॲक्टिव्ह व्हायला नक्की मदत होईल. आणि तुमचा 6th सेन्स जर ॲक्टिव्ह झाला तर तुम्ही युनिवर्सशी जोडले जाता आणि तुमच्या मनात जी इच्छा येईल ती इच्छा येण्याआधीच पूर्ण व्हायला चालू होईल. म्हणून तुम्हाला तुमचे 5th सेन्स क्लीन्स करणं खूप गरजेचं आहे. तर नक्की आपले हे 5th सेन्स क्लीन करा आणि 6th सेन्स जागृत करायला मदत करा. आणि स्वतःवर, तर परत सांगते, नाकासाठी तुम्हाला प्राणायाम करायचा आहे, डोळ्यांसाठी त्राटक करायचं आहे, कानांसाठी मंत्रस्नान करायचं आहे कानांवरती, ओमचा उच्चार करा दिवसातून 3 वेळा किमान. 4थं, जिभेसाठी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि 5वं, स्किनसाठी तुम्हाला ब्रह्मचर्य किंवा आपल्या पार्टनरशी लॉयल राहायचं आहे. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. जय गुरुदेव.